महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी लढत म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे तो म्हणजे अर्थातच बीड मतदारसंघ। गोपीनाथ मुंडे हे भाजपच्या वतीनं, सुरेश धसे राष्ट्रवादी काँग्रेसकडनं उमेदवार आहे, तर या दोघांनाही समर्थ सामना देण्यासाठी आपकडनं नंदू माधव यांची उमेदवारी देण्यात आली आहे। मराठवाड्यामध्ये बीडची लढत रंगते आहे। भाजपच्या गोपीनाथ मुंडेंची बीडमध्ये प्रतिष्ठा पणाला लागली आहे। त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश धस आणि आपकडून नंदू माधव हे रिंगणात आहेत। या दरम्यान गोपीनाथ मुंडे यांच्याशी खास बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी। प्रचाराची रणधुमाळी संपली आणि अखेर आता मतदानाचा दिवस उगवलाय। गोपीनाथ मुंडे त्यांच्या राहत्या गावी नाथरा इथे आले आणि सहकुटुंब त्यांनी मतदान केलंय। आपल्यासोबत स्वतः गोपीनाथ मुंडे आहेत। मुंडे साहेब, मतदान केलंय, गेले कित्येक दिवस तुम्ही खूप बिझी होता, आता थोडं हुश झालंय, काय चित्र पाहताय? पण आता संध्याकाळी 6 वाजेपर्यंत बिझीच आहे मी आज, पण मी बिझी पुढे राहणार आहे, कारण आता आपल्या महाराष्ट्राचा तिसरा निवडणुकीचा टप्पा आहे आणि मी आज संध्याकाळी मतदान झालं की तिसऱ्या टप्प्याच्या प्रचाराला जे मतदारसंघ मुंबई आणि मराठवाड्यातले 2 मतदारसंघ जालना औरंगाबाद राहिलेले आहेत तिथे प्रचाराला रवाना होणार आहेत। त्यामुळे मी देशात पुन्हा 24 नंतर देशात इलेक्शनचे टप्पे आहेत, तर सगळ्या देशाच्या निवडणुकीमध्ये सगळ्या फेऱ्या संपेपर्यंत जाणार आहे। त्यामुळे माझी दगदग संपलेली नाही, तर ती वाढणार आहे। तुमच्या जिल्ह्याचं चित्र कसं बघतायत? राष्ट्रवादीकडनं तुमच्यावर खूप आरोप करण्यात आले, तुम्हाला जिल्ह्यात अडकवून ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला। या सगळ्या परिस्थितीत आता तुम्ही चित्र कसं पाहताय? मी मतदानाला चालवणं अडकून कुठे राहिलो होतो? मी तर बारामतीत गेलो होतो, माड्यात गेलो होतो, कोल्हापूरला गेलो होतो, सगळ्या ठिकाणी महाराष्ट्राच्या 48 पैकी 28 मतदारसंघात मी प्रवास करून आलोय। तेवढा प्रवास तर शरद पवारनी केलेला नाही आणि ते राहिलेल्या मतदारसंघात प्रवेश करणार जवळजवळ 40 लोकसभा मतदारसंघात माझा प्रवास होईल इथे आणि जवळजवळ 110 सभा माझ्या झाल्यात। मला वाटतं हायेस्ट मी फिरलोय या महाराष्ट्रात कुठल्याही नेत्यापेक्षा, कुठल्याही पक्षाच्या। बीड हा तुमचा बालेकिल्ला, काय वाटतं मतदारांचा कौल? माझा बालेकिल्ला कायम राहील, माझा बालेकिल्ला मजबूत आहे, गेल्या वेळेपेक्षा जास्त मताने मी निवडून येईल। राज ठाकरेंबाबत मध्यंतरी काहीतरी आलं होतं, तुम्ही पाठिंबा मागितला, त्यांनी जाहीर याची वाच्यता केली, त्यात काय? ते मी सांगितलं, ओके, मी मागितला, त्यात त्यांनी वाच्यता केली, यात काय? हे होते गोपीनाथ मुंडे यांनी आपल्या राहत्या गावी येऊन आता मतदान केलंय आणि त्यांनी आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केलाय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।